Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor Jadhav S.J., Department of Commerce from Sri Pancham Khemraj Mahavidyalaya Savantwadi. TYBCom Semester 5, our paper name, course name is Financial Accounting and paper number is 7. In last lecture, we have studied about the basics of personal investment, or we can say investment accounting. As per accounting standard 13, we have seen the basic concept of investment. Today we are going to learn the types of investment. Investment divided into two parts on the basis of period of holding. First is the long-term investment and second is the current investment. On the basis of period of holding means on the basis of purchase duration, purchase time. Long-term investment. Long-term investment means it is an investment अदर दॅन शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. जी इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म नसते त्याला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये कन्सिडर करतो. द सिक्युरिटीज आर हेल्ड ॲज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. दे appear at cost in the balance sheet on the accounting date. Long term investment held for more than one financial year or more than the 12 month. Second is the current investment. Current investment means it is also known as the marketable investment, short term investment. It is an investment, it is ready, realizable and is intended to be held for not more than 1 year from the date on which such investment is made. Current investment are also called short-term investment or marketable investment, and current investment are valued at cost or at fair value, or we can say market value, whichever is less. The loss on revaluation of investment is charged to profit and loss account. After selling of investment, if there is profit or loss, that is transferred or charged to profit and loss account. This is the types of investment according to period of holding. बघा, period of holding means किती पिरियड साठी, किती ड्युरेशन साठी इन्व्हेस्टमेंट परचेस केलेली आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही मोर दॅन वन फायनान्शियल इयर असते, मोर दॅन 12 मंथ असते, की ज्याचं व्हॅल्युएशन बॅलन्स शीटला काय केलं जातं, ॲट कॉस्टला केलं जातं. करंट इन्व्हेस्टमेंट ही लेस दॅन 12 मंथ असते, अप टू 1 फायनान्शियल इयर असते. आणि करंट इन्व्हेस्टमेंटचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह असतं, जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण त्या इन्व्हेस्टमेंटला मार्केटमध्ये सेल आउट करतो आणि या इन्व्हेस्टमेंटचा कन्व्हर्जन कशामध्ये करतो, कॅशमध्ये करतो. ठीक आहे. Next, second type of investment is the nature of investment, or on the basis of nature or on the basis of return. आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला रिटर्न कसा मिळतो, तर तो टाइप आहे. फर्स्ट इज द व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीज. व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीज means it refers to securities on which return varies from period to period. Investment in equity shares falls in this category. बघा, व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीज मध्ये आपल्या या टॉपिक पुरता विचार केला तर इक्विटी शेअर्सचा आपण याच्या अंडर विचार करू शकतो. इक्विटी शेअर्सचा बघा, रिटर्न इक्विटी शेअर्स वरती काय असतो, डिव्हिडंड असतो. आणि हा रिटर्न कसा असतो, फ्लेक्झिबल रेट ऑफ डिव्हिडंड असतो ऑन इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स वरती, आणि हा लक्षात ठेवायचं, इक्विटी शेअर्सच्या नॉमिनल व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू वरतीच ऑलवेज डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला जातो. शेअर्सच्या नॉमिनल व्हॅल्यू फेस व्हॅल्यू वरतीच डिव्हिडंड आपल्याला मिळत असतो. आणि इन केस ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स आपल्याला जो इक्विटी डिव्हिडंडचा जो रेट असतो तो काय असतो, व्हॅरी होत असतो. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द प्रॉफिट अर्निंग
कपॅसिटी ऑफ द कंपनीचं जी काही प्रॉफिट अर्निंग कपॅसिटी असेल त्याच्यावरती डिव्हिडंड मिळत असतो. त्याच्यामुळे इक्विटी शेअर्स होल्डर्सना आपण व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीच्या अंडर कन्सिडर करतो. त्यांचा डिव्हिडंड हा फ्लेक्झिबल असतो, त्यांना फिक्स्ड रेटनी डिव्हिडंड मिळत नाहीये. नेक्स्ट इज द फिक्स्ड अर्निंग सिक्युरिटीज. आता फिक्स्ड अर्निंग सिक्युरिटीज मध्ये कोण जातात? प्रेफरन्स शेअर्स जातात आणि डिबेंचर आणि बॉन्ड्स जातात. बघा, इट रेफर्स टू द सिक्युरिटीज ऑन विच द रेट ऑफ रिटर्न इज फिक्स्ड ऑर कॉन्स्टंट. फिक्स्ड मधूनच आपल्याला अर्थ समजतो. बघा, फिक्स्ड म्हणजे स्थिर आणि व्हेरिएबल म्हणजे बदलता. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज falls in this category. फिक्स्ड अर्निंग सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जातात आणि आपले प्रेफरन्स शेअर कॅपिटल. इंटरेस्ट ऑन दिस सिक्युरिटीज इज पेएबल ॲट अ फिक्स्ड रेट ऑन अ सर्टन डेट्स. बघा, आफ्टर कम्प्लिशन ऑफ द फायनान्शियल इयर, आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 year 6 month या सिक्युरिटीजवरती काय केला जातो? फिक्स्ड पद्धतीनं काय केला जातो? रिटर्न दिला जातो. आता बघा, डिबेंचर आणि बॉन्ड्सवरती इंटरेस्ट पे केलं जातं, जे इंटरेस्ट क्वार्टरली, 6 monthly, हाफ इयरली, अदरवाईज इयरली पे केलं जात असतं. आणि प्रेफरन्स शेअर्स असतील तर त्यांना इंटरियम डिव्हिडंड पण पे केला जाऊ शकतो आणि फायनल डिव्हिडंड कंपनीवरती ते डिपेंड आहे. ठीक आहे ना. तर हे बघा टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. परत एकदा बघा, इन्व्हेस्टमेंट डिवायडेड इंटू 2 parts. फर्स्ट इज द ऑन द बेसिस ऑफ पिरियड ऑफ होल्डिंग अँड सेकंड इज द ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ इन्व्हेस्टमेंट और नेचर ऑफ रिटर्न. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, करंट इन्व्हेस्टमेंट, अँड हिअर व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीज अँड फिक्स्ड अर्निंग सिक्युरिटीज. Okay, next, this is the important part. According to accounting standard 13, investments classified. Okay, बघा, तर या आपल्याला काय करायचं आहे? TYP.com मध्ये आपल्याला फक्त अकॉर्डिंग टू इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग, अकॉर्डिंग टू AS 13 तुम्हाला फक्त हा पार्टच कव्हर होतो. याच्यामध्ये बघा, द इन्व्हेस्टमेंट्स कॅन टेक व्हेरियस फॉर्म्स अँड क्लासिफाईड according to AS 13. Investments are, first is the government securities and trust securities issued by government and local authorities. Bonds and debentures issued by companies. Shares issued by companies. Shares means equity shares and preference shares. Deposits with companies or banks. Immovable property. Others, for example, partnership firm or jewelry, insurance policies, etc. But out of these, the present chapter relates to securities, shares, bonds and debentures. बघा, सिक्युरिटीज means इन्व्हेस्टमेंट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये काय स्टडी करायचं आहे? इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, डिबेंचर्स अँड बॉन्ड्स. एवढाच आपला लिमिटेड या ठिकाणी फ्यू आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. बघा, ह्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हे सगळं माइंडमध्ये केफ्ट करायचं. करंट इन्व्हेस्टमेंट. करंट इन्व्हेस्टमेंट मीन्स दिस इन्व्हेस्टमेंट हेल्ड फॉर लेस than 12 months, less than up to 1 financial year, and this investment sell into market and convert it into cash. It is also known as the marketable investment. Current investment value lower of its cost price or fair value. Fair value means market value or expected market value. Next is the long term investment. Long term investment means long term investment is the other than the current investment, which is called a long term investment. Investment more than the 12 month is the long term investment, and long term investment are always valued at cost price. Investment in equity shares. Investment in equity shares. Equity shares मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, that is the investment in equity shares. Investment in debentures, same. डिबेंचर मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्यांना आपण इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर म्हणू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं, इक्विटी शेअर्सना जो रिटर्न मिळणार आहे तो असतो डिव्हिडंड आणि तो असतो फ्लेक्झिबल. डिबेंचरना फिक्स्ड रेटने इंटरेस्ट मिळत असतं, तोच त्यांचा रिटर्न असतो. कोटेड इन्व्हेस्टमेंट. कोटेड इन्व्हेस्टमेंट मीन्स
कोटेड इन्व्हेस्टमेंट मीन्स याची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, स्टॉक मार्केटमधून काढू शकतो, त्याला आपण कोटेड इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. अनकोटेड इन्व्हेस्टमेंट मीन्स इट डिपेंड्स अपॉन द प्रिडिक्शन, आणि याची मार्केट व्हॅल्यू आपण काय करू शकतो, आपल्या स्टॉक मार्केटमधून फाइंड आउट करू शकत नाही. ओके, नेक्स्ट दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट or cost price, it is also known as the, बघा, cost of investment means cost price. Okay, cost of investment means cost price of investment, purchase price of investment, or we can say total expenses incurred for purchase of investment. Okay, cost of investment means cost price of investment. It is also known as the total expenses incurred for purchase of investment is called cost of investment. आणि या ठिकाणी तुम्हाला लिहिलेलंच आहे बघा, कॉस्ट कशी कन्सिस्ट होत असते. कॉस्ट इज नथिंग बट द परचेस प्राइस ऑफ इन्व्हेस्टमेंट, अँड परचेस प्राइस ऑफ इन्व्हेस्टमेंट कन्सिस्ट ऑफ addition of brokerage, stamp duty, legal fees or other related fees, etc. Okay, परत एकदा बघा, purchase price of investment means purchase price of investment add commission or brokerage. Okay, purchase price of investment add commission or brokerage, add if any kind of tax is paid, that tax is added, stamp duty, legal expenses, असे काय एक्सपेन्सेस केले असतील तर ते त्याच्यामध्ये ऍड होत असतात, आणि ह्याची जी टोटल असते त्याला आपण काय म्हणणार, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, परत एकदा आपण बघूया, परत एकदा बघा, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मीन्स कॉस्ट प्राइस means also cost of investment, and purchase price of investment means total expenses incurred for purchase of investment is called cost of investment. Means these all expenses incurred for purchase of investment, and that is known as the cost of investment. Cost of investment consists of purchase price of investment, add commission or brokerage, add tax paid, add stamp duty, legal expenses, etc. Okay, this is the next important concept, cum interest. Okay, cum interest means, in short we can say, cum interest means with interest, cum interest means including interest. बघा, CUM, cum, COM is spelling नाही यूज करायचं, CUM, cum interest means including interest or with interest. Cum interest means cumulative of interest or inclusive of interest. ओके, cum interest, inclusive of interest म्हणजे त्या कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मध्ये कॉस्ट फाइंड आउट करत असताना आपल्याला त्याच्यातले इंटरेस्ट काय करावं लागतं, बाजूला करावं लागतं. द होल्डर ऑफ द सिक्युरिटीज इज एंटायटल्ड टू द होल अमाउंट ऑफ इंटरेस्ट that accrues on the due date irrespective of the period of holding. Cum interest price cover cost of investment and interest accrued up to the date of purchase. बघा, कम इंटरेस्टची जी ट्रान्झॅक्शन्स असणार आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड असतं, तर त्या पिरियडचे इंटरेस्ट आपल्याला काय करावं लागतं, कन्सिडर करून ते आपल्याला या ठिकाणी सेपरेट त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. ठीक आहे ना. बघा, कम इंटरेस्ट प्राइस, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये जे काय आउटस्टँडिंग इंटरेस्ट असेल त्याची अमाऊंट आपण काय करणार, कॅल्क्युलेट करणार, त्याला म्हणणार कम इंटरेस्ट प्राइस. कम इंटरेस्ट प्राइस कशी कन्सिस्ट होते बघा, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट, आणि एवढी अमाऊंट आपल्याला काय असते, अमाऊंट पेएबल टू सेलर. ज्यानं कोणती इन्व्हेस्टमेंट सेल केलेली आहे त्या सेलरला आपल्याला ती अमाऊंट पे करावी लागते. बघा, कम इंटरेस्ट मीन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट विथ इंटरेस्ट, त्या प्राइसमध्ये कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट असतं, जे आपल्याला कुणाला पे करायचं असतं, सेलरला पे करायचं असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी एक अजून आपण बघूया, ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजे काय असतं, इट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द कोटेशन प्राइस. ब्रोकरेज ऑलवेज कोटेशन प्राइस वरती कॅल्क्युलेट केलं जातं, फेअर कम इंटरेस्ट और एक्स इंटरेस्ट. बघा, कम इंटरेस्ट असू दे किंवा एक्स इंटरेस्ट असू दे, ब्रोकरेज ऑलवेज कॅल्क्युलेट केलं जातं आपल्या कोटेशन प्राइस वरती. ठीक आहे. कम इंटरेस्ट मीन्स लक्षात ठेवा, इन्क्लुडिंग इंटरेस्ट विथ इंटरेस्ट, अँड एक्स इंटरेस्ट मीन्स एक्सक्लुडिंग इंटरेस्ट विदाउट इंटरेस्ट.